हिंदी विरोधात गेले काही दिवसांमध्ये मोठं रान पेटलं होतं। हिंदीला विरोध झाला, मोर्चे निघाले, आंदोलनं झाली। हे कमी की काय, तर आता मंदिरात देखील भाषेचा वाद येऊन पोहोचलाय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीमध्ये पूजा सांगितल्याचा आरोप एका भाविकाने केलाय। यावरून चांगलाच वाद उफाळलाय। नेमकं काय घडलंय पाहूया या संदर्भातला एक रिपोर्ट। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा। हिंदी मराठीचा मुद्दा आता थेट देवाच्या देव्हाऱ्यात पोहोचलाय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सामूहिक पूजेला आता वादाचं गालबोट लागलंय। ही पूजा हिंदीतून केल्याचा आरोप नाशिकच्या एका भाविकानं केला। मराठी आणि हिंदीचा वाद आता थेट विठुरायाच्या चरणापर्यंत पोहोचलेला आहे। याला कारण तसंच घडलेलं आहे। 9 ऑगस्टला ज्या विठ्ठल मंदिरात सामूहिक तुळशी अर्चन पूजा होतात ती पूजा हिंदीमध्ये सांगितली अशी तक्रार एक भाविक आहेत राहुल सातपुते यांनी प्रशासनाकडे केली आणि यानंतर या चर्चेला जोर आला। संपूर्ण महाराष्ट्रातनं या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या। विठुरायाच्या पूजेसाठी देशभरातून भाविक पंढरपुरात येतात। त्यासाठी ऑनलाईन बुकिंग केलं जातं आणि मंदिरात सामूहिक पद्धतीनं ही पूजा केली जाते। 9 ऑगस्टला पार पडलेल्या या पूजेला मात्र भाषेच्या वादामुळे गालबोट लागला। या आरोपांची दखल घेत मंदिर समितीनं चौकशी सुरू केली आहे। नक्कीच त्याची मंदिर समितीने गांभीर्याने दखल घेतलेली आहे। त्याची चौकशी सुद्धा सुरू केलेली आहे। CCTV फुटेज, त्यानंतर संबंधितांचे जाब घेतले जातील। परंतु यात मी आवर्जून नमूद करतो की पूजा कुठलीही हिंदीत होत नाही। पूजा ह्या सर्व संस्कृत श्लोक आहेत। संस्कृतमधूनच पूजा होते, त्यामुळे पूजा कुठल्याही प्रकारे हिंदीत झालेली नाही। भाषेच्या वादात आता मनसेनेही उडी घेतली आहे। मंदिरात पुजाऱ्यांच्या आडून हिंदी अजेंडा कोण राबवतंय असा सवाल मनसे नेते दिलीप धोत्रेंनी केला। याचा अर्थ असा आहे की त्या पुजाऱ्याच्या पाठीमागे कोण बोलवतं धनी आहे का? हे हिंदी सक्ती कशासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये? मग या ठिकाणी हिंदी करण्याचा कोण घाट घालतंय का? आज मी कार्यकारी अधिकाऱ्यांना सांगितलं की ताबडतोब त्या पुजाऱ्याला त्या ठिकाणी कामावरनं दूर करा आणि या पुढच्या सगळ्या पूजा या मराठीतून झाल्या पाहिजे, त्याची दक्षता घ्या। विठ्ठल दर्शन आणि पूजेसाठी जरी सर्व भाषिक भाविक येत असले तरी अशा पद्धतीच्या पूजेवेळी मात्र मराठी आणि इतर भाषिकांना सूचना देण्यासाठी एकापेक्षा जास्त पुजारी नेमावेत आणि मराठी भाषिकांवर इतर भाषेत पूजा लादू नये अशीच भूमिका सर्वसामान्य भाविकांची आहे। जो काही आक्षेप सातपुतेंनी घेतलेला आहे की यामध्ये हिंदीतून पूजा सांगितली, तर ज्या तुकाराम भवनमध्ये ही पूजा झालेली आहे त्या तिथला CCTV फुटेज ज्या वेळेला प्रशासन तपासेल त्यावेळेला खरंच जर ती हिंदीतून पूजा सांगितली असेल तर त्या संबंधित पुजाऱ्यावर तातडीने कडक कारवाई मंदिर प्रशासनाला करावी लागणार आहे। कारण ज्या पद्धतीने मराठीचं दैवत असलेलं, आराध्य दैवत असलेला विठुरायाच्या दरबारात अशा रीतीनं हिंदीचा आग्रह करून हिंदीची पूजा जर सांगितली जात असेल तर संबंधितांवर कारवाई होणं ही क्रमप्राप्त आहे आणि या लोकांवर कारवाई करावी अशीच सर्व भाविकांची मागणी आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणे, एबीपी माझा।